आता बघूयात विरोधकांनी एआयचा वापर करून पत्र बनवल्याचा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला। विरोधकांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला आणि या संदर्भात विरोधकांकडून पत्र देण्यात आलं होतं आणि यावरून मुख्यमंत्र्यांनी जोरदार टोला लगावलाय। आपण जर हे पत्र बघितलं, मला थोडी शंका आली म्हणून मी जरा चेक केलं, तर माझ्या लक्षात आलं की हे पत्र देखील ChatGPTने तयार केलं आहे। एआयचा उपयोग करून म्हणजे पत्र हे तयार करण्याकरता आता विषय राहिले नाहीत, कल्पकता राहिली नाही किंवा प्रश्नांचं आकलन जे आहे ते आकलन राहिलेलं नाही। त्यामुळे एआयचा उपयोग करून पण मला या गोष्टीचा आनंद आहे की किमान टेक्नॉलॉजीचा उपयोग हे विरोधक करायला लागलेले आहेत। ही चांगली गोष्ट आहे। आपल्यापैकी प्रत्येकालाच तंत्रज्ञानाचा उपयोग केला पाहिजे। येणारा जमाना एआयचा असल्यामुळे येणारी आव्हानं लक्षात घेत विरोधकांनी आत्तापासून त्याचा उपयोग सुरू केला, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन देखील या निमित्ताने करतो। काही गोष्टींवर चर्चा झाली असती, काही विचारविनिमय झाला असता, पण त्याऐवजी त्यांनी 6 पानाचं एक पत्र आम्हाला दिलं आहे। एक गोष्ट चांगली आहे की मागच्या वेळी पत्रावर सह्या नाहीत अशी टीका झाल्यामुळे यावेळी पत्रावर सह्या दिसत आहेत। पण आपल्यापैकी ज्यांनी पत्र बघितलं असेल त्यांच्या लक्षात येईल की आधीच सगळ्यांच्या सह्या वेगळ्या पानावर घेऊन ठेवल्या आहेत आणि त्याच्यावर 6 पानाचं पत्र जोडलेलं आहे। हा जो काही सह्यांचा जो काही एका कागदावर त्या ठिकाणी हाताने पृष्ठ क्रमांक लिहिलेला आपल्याला पाहायला मिळतो, त्यातून लक्षात येतं की ते वेगळं जोडलेलं आहे। अगदी बिनबुडाचे आरोप दरवेळेप्रमाणे करतात तसे केलेले आहेत। त्यांची जळजळ मळमळ आम्ही समजू शकतो, पण त्यांनी पण योग करावा आणि चांगलं फिट राहावं। खरं म्हणजे त्यांचा बहिष्कार कायम आहे। म्हणजे तिकडे एकतर एवढं युद्ध चालू आहे इराण आणि अमेरिकेचं, त्यांनी देखील सीज फायर केलं, पण ह्यांचं काय बहिष्कार संपत नाही। विरोधकांसाठी मार्ग मोकळा ठेवला आहे। लवकर या असं म्हणत एकनाथ शिंदेंनी जयंत पाटलांना ऑफर दिली। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारचा चहापान झाला। त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीसांनी जयंत पाटलांना टोला लगावला, तर शिंदेंनी यावर भाष्य करताना ऑफर दिल्याची चर्चा आहे। वस्तुस्थिती आहे, तुम्ही बघताय, कोस्टल रोड बघताय। आता मगाशी तुम्ही बोलले नाही ते काय कोण आले आपले जयंतरावांना, आम्ही विरोधी पक्षाला पण ते मोकळा ठेवलाय, फटाफट या म्हणून, लवकर या। यावेळी जयंतराव वेळेवर पोहोचले या पत्रकार परिषदेमध्ये, कारण आपण कनेक्टिंग लिंक तयार केलेली असल्यामुळे ते कुठेही ट्रॅफिकमध्ये अडकले नाहीत आणि या ठिकाणी ते पोहोचले। फक्त आता अल निनोला देखील आमच्याशी जोडण्याचा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे। ही देखील अतिशय आनंदाची गोष्ट आहे की हे पण जर त्यांनी ChatGPTला विचारलं असतं तर अशा प्रकारचे स्टेटमेंट्स त्यांनी केले नसते।